दोन्ही राष्ट्रवादीचं विलीनीकरण जवळपास झाल्यात जमा. शरद पवार हे अजित पवारांचं महाविकास आघाडीत येतील. संजय राऊतांचं मोठं वक्तव्य. सोलापूरच्या बार्शीमध्ये ठाकरे गट आणि शिवसेना एकत्र. राष्ट्रवादी आणि शरद पवार गटाचाही पाठिंबा. भाजप विरोधात दोन्ही सेनेची वज्रमुठ. बार्शीमध्ये दोन्ही शिवसेना एकत्र येण्याचा निर्णय मुंबईतून नाही. बार्शीबाबत निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतलेला नाही. संजय राऊतांनी केलं स्पष्ट. मुंबई महापौरपदाची निवड लांबणीवर. फेब्रुवारी महिन्यातच निर्णय होण्याची शक्यता. भाजप सेनेची गटनोंदणी झाली नसल्यानं होणार विलंब. किशोरी पेडणेकरांच्या गटनेते पदावरून ठाकरे गटात नाराजी. ज्येष्ठांना डावलून पेडणेकरांनाच पद दिल्यानं नाराजी नाट्यसमोर. नवी मुंबई महापौरपदी भाजपच्या माधुरी सुतार प्रदेश कार्यालयाला प्रस्ताव दिल्याची सूत्रांची माहिती. माधुरी सुतार या शिरवणे गावातून नगरसेविका. रुपाली ठोंबरे पाटील यांच्यावर गुन्हा दाखल. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई. अकोल्याच्या राजकारणात मोठा ट्विस्ट. महापालिकेत बसणार आता भाजपचा महापौर. भाजपला दोन्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि एका अपक्षाचा पाठिंबा. सिंधुदुर्गात भाजपची मतदानापूर्वीच विजयाची घोडदौड. जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये 2 जण बिनविरोध. अहिल्यानगरमध्ये महापौर उपमहापौर निवडीला वेग. विभागीय आयुक्तांकडे महापौर उपमहापौर निवडीचा प्रस्ताव. 30 किंवा 31 जानेवारीला निवड होण्याची शक्यता. भाजपसोबत जायचं की नाही जयंत पाटील ठरवतील. शरद पवार गटाच्या नगरसेवकांनी केलं स्पष्ट. डोंबिवली स्टेशन बाहेरील फेरीवाला विषय पुन्हा चर्चेत. मराठी माणसाला व्यवसाय करण्यापासून मज्जाव. व्यवसाय करणाऱ्या मराठी तरुणीच्या आम्ही पाठीशी. मनसेची भूमिका. लाडकी बहीण योजनेसाठी 181 क्रमांकाची हेल्पलाईन. ई केवायसी पूर्ण करूनही लाभ न मिळालेल्या महिलांच्या समस्या सोडवण्यासाठी होणार मदत.